मित्रांनो, आपल्या समवेत आहेत हिंद केसरी गाडा मालक म्हणजे नगराध्यक्ष सचिनप्पा वावरे माळशिरस. दादा नमस्ते. काय उत्सुकता मनामध्ये चालली आहे? उद्या मानाचं हिंद केसरीचं पेडगावचं मैदान येते. कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आणि एक काय चाललंय मनामध्ये उद्याच्या मनामध्ये म्हणजे आता प्रत्येकाच्याच मनामध्ये पेडगावच्या हिंद केसरीचा गुलाल मिळावा, तशी आमची तयारी चांगली झालेली आहे. आता उद्या समजेल गट क्रमांक 18 मध्ये कडन लागलेले 9 नंबर तास आहे. बरं. तरी सुद्धा गाडी 100% काहीतरी करून दाखवू उद्या, असा आत्मविश्वास आहे. बरं. यापूर्वी सुद्धा ही गाडी 2 मैदान मला वाटते एका जोट्यात आलेले जे आहे बदाम आणि साईची जोडी आहे. या अगोदर 2 वेळा पळालेली आहे गाडी आणि छान पद्धतीने पळालेली आहे गाडी. बरं. आपा एक मागच्या वर्षी सुद्धा साईनं फायनलचा गुलाल घेतलेला, त्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होत आहेत म्हणावं लागेल आणि एक पेडगावची फाटी लकी आहे त्याच्यासाठी हो. पाठीमागच्या वर्षी आदतमध्ये आपल्याला पेडगावच्या मैदानात म्हणजे गुलालात आपली गाडी राहिलेली होती आणि त्यामुळं आपल्याला पेडगावची फाटी म्हणजे लकीच आहे म्हटलं तरी. बरं. आता मध्यंतरीचं थोडंसं बॅड पॅच चालू होता, परंतु पुन्हा एकदा साईजचं कसं असतं की एक थोडंसं बॅड पॅच असलं की त्यानंतर सलग मैदान जिंकायला सुरुवात करतो, तेव्हा थांबतच नाही. ते त्याचं आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. बॅड पॅच होतोय म्हणजे आमच्या चुकीमुळे होतोय. आमच्याकडून पायऱ्या थोडंसं नियोजन व्यवस्थित होत नाही आणि संबंधात मित्रात एखाद्या शब्दाखातर पैरे केल्यानंतर थोडंसं कमी जास्त होऊन जात आहे. फक्त ते प्रॉब्लेम आमच्यामुळं, त्यांचा पळ कमी नाही झालेला साईज, फक्त आमच्या ह्याच्यामुळं साईज म्हणजे थोडंसं बॅड पॅच होतोय. आप्पा एक जिद्दी, सातत्यानं आणि त्याच तुमच्या प्रेमापोटी पळणारा नंदी म्हणजे साई. कारण जेव्हा खास तुमच्या टीमची तुमची इच्छा असते तेव्हा तो 100% गुलालात ठेवतो आणि त्याचं म्हणजे हाय ती पॉवर लावून तो 100% आपलं ताकद दाखवतो. त्याविषयी काय सांगाल? साईचं कसं आहे, कॉन्फिडन्स मलाच कॉन्फिडन्स नाही राहतो. आता परवा ह्यांना माहिती आहे की ज्यावेळेस सेमी लागला, सेमी 6 मध्ये तास क्रमांक 6 सगळ्यात टॉपचा सेमी लागला गुरसाळ्यात, पण पायरा चांगला होता, अंजीर बरोबर होता पायरा. गाडी 100% जरी टॉपचा सेमी होता तरी मला फुल कॉन्फिडन्स होता. सेमीचं लॉट निघाल्यानंतर मी इथून हल्लो होतो की मला तेवढा कॉन्फिडन्स होता की आज गाडी गुलाल करणार म्हणून, आणि तसंच झालं. बरं. आप्पा कसं पाहताय उद्याचं मैदान आणि तयारी कशा पद्धतीने तयारी करून घेण्यात आली साईची? तयारी काय, व्यायाम घेतलेला आहे. काल पोहणे टाकला थोडासा, परवा फेरं काढले आणि तयारी चांगल्या पद्धतीने केलेली आहे. आणि आता साईचं वैशिष्ट्य असं आहे की तो 2 नंबरमध्ये राहणाऱ्या गाड्यांबरोबर गुलाल करतो आणि तुम्ही ते पारख करता नंदींची, विशेष म्हणजे. तर आता ह्यावेळी कसं वाटतं एकंदरीत, कारण आता आदतला पण साई पळणार आहे. हो, आदतचं बी नियोजन छान झालंय आणि ओपनचं बी नियोजन छान झालंय, त्यामुळे 100% पेडगावचा गुलाल होणार एवढा विश्वास आहे मला. तेवढा कॉन्फिडन्स आहे. कॉन्फिडन्स. सलग 2 दिवस साईला पळवत आहे. कसं काय, बाहुल्या नंदी आहे तो आदतचा, कसं काय त्याच्याबरोबर नियोजन झालं? कुठला आहे नंदी? काय बाहुल्या 12मध्येच आहे, मेरा वागच 12मध्येच आहे. बरं. हा, आणि हे बदाम तर सगळ्यांना माहितच आहे. सय्यद सरांचा बदाम आहे. पण पाठीमागच्या वर्षी सलग 2 दिवस पळालो होतो. पाठीमागच्या वर्षी पेडगावला गटाला गाडी फॉल झाली, त्यामुळे थोडीशी अडचण झाली. चांगल्या ह्याच्यात गाडी आपली 1 नंबर म्हणजे समोर उतरली, पण फॉल झाल्यामुळे बाद दिलीच गेली आणि दुसऱ्या दिवशी मग आदतला आपली गाडी फायनलला पात्र झाली. बरं. आप्पा आता हिंद केसरी मैदानाचे गुलाल किती झाले एकूण साईचे? हिंद केसरीचा म्हटलं तर तसा म्हणजे एकच झालाय, पेडगावचा झालेला. बरं. म्हणजे दुसऱ्या गुलालासाठी सज्ज आहे म्हणा. दुसऱ्या गुलालासाठी सज्ज आहे. ते म्हणजे पेडगावचं मैदान आहे म्हणजे पेडगावच्या मैदानात पाठीमागच्या वर्षी आदत असताना हिंद केसरी झाला आणि आता ही दुसरी वेळ होईल उद्याची. एक साईचं तुमच्या आयुष्यामध्ये काय स्थान आहे? तुमच्या फॅमिलीमध्ये कशा पद्धतीनं म्हणजे सर्वजण प्रेम करतात साईवरती, पण काय झालं की सुरुवातीला म्हणजे प्रत्येक बाईकमध्ये सांगतो, आम्हाला बैलाचा छंद नव्हता. साईमुळे आम्ही ह्या क्षेत्रात आलो आणि आम्हाला नाद बी लागत गेला. साईमुळे पूर्ण महाराष्ट्रात आमचं नाव झालं. एवढं म्हणजे साईनं आम्हाला भरपूर दिलेलं आहे. आणि एक साईचा आशीर्वाद तुम्हाला कशा पद्धतीने लागतो? साईचा आशीर्वाद भरपूर मिळालेला आहे. आज एवढं महाराष्ट्रात नाव
दुसऱ्या कुठल्या ह्याने झालंच नसतं. आज साई जर नसतं तर आमचं नाव एवढं मोठं झालं नसतं. बरं. आणि साईमुळे लोक आपली मित्र कंपनी भरपूर महाराष्ट्रावर प्रत्येक गावात जाईल तिथं आपल्याला ओळखणारी झाली. आपा असं कधी होतं का की बाहेर कुठे गेलाय, बाहेरच्या बाबा राज्यात गेलाय किंवा बाहेरच्या ठिकाणी गेलाय, एक लांब कुठेतरी गेला आणि तिथं साईचा बैलगाडी मालक म्हणून तुमची ओळख काढली जाते असं? होतं की आपल्या म्हणजे मी कुठे सांगली सातारा आपल्या भागात गेलो ज्या एखाद्या ठिकाणी जर बसलो तर मला विचार जातं ना साईज मालक. परवा इंदापूरला गेलतो मी, इंदापूरला तसंच झालं. 2-3 जण मला म्हणले साईज मालक. मग जिथं बाहेर जाईल तिथं साईज मालक या नावाने माझी भरपूर ओळख झालेली आहे. आणि एक जिद्दी बैल म्हणावं लागेल आणि एक मालकाच्यात पण तेवढीच जिद्द आहे. कारण मालकाच्यात बी जिद्द आहे, पण आज बैलात जिद्द असेल तरच आपला उपयोग होतोय ना. आपल्या जिद्द असून आज बैलात जिद्द नसल्यावर काय करणार. तसं त्याने आदत पासूनच 2 नंबर बैलात पळून मी भरपूर गुलाल केलेला. तुम्ही बैल असतील डाळाई केलेल्या, कारण अजूनही डहाणी भरपूर शिल्लक आहे त्या, म्हणजे भरपूर गुलाल केलेला साईनं. बरोबर. आणि एक तुमच्या प्रेमाखातीर तो पळतो, सर्व चाहत्यांच्या प्रेमापोटी तो पळतो म्हणावं लागेल. आणि उद्याच्या पेडगावच्या मैदानात 100% काय ना काहीतरी करून दाखवले. आम्हाला आत्मविश्वास आहे की 100% उद्या मैदानात काय ना काय आणि गुलालात राहणार. गुलालात राहणार. धन्यवाद दादा आपला वेळ दिल्याबद्दल आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला उद्याच्या गुलालासाठी. धन्यवाद. मित्रांनो, दादा आहेत आपल्यासमोर. दादा नमस्ते. काय सांगाल, मोठं मैदान आहे उद्या आणि एक तयारी कशा पद्धतीने करण्यात आली साईची? तयारी पूर्ण झालेली आहे. हां. गाडी आधी पळालेली आहे आमची, उद्या पळणार आहे गाडी ती आधी पळालेली आहे. बर. गाडी चांगली जोगून पळती. हां. बदाम म्हणून आहे. बर. किनीकरांचा बदाम. मित्रांनो बघा, म्हणजे एक सुंदर असं नियोजन झालंय. सचिन आप्पांचा साई आणि किनीकरांचा बदाम ही जोडी उद्या पळणार आहे. आता गट पण सांगा किती पळणार काय? 18 मध्ये 9 नंबर तास आहे बरं. ओपनला, आणि आदत मध्ये पण आहे बाहुले आपला ह्यांचा बारामतीकरांचा, रणजित सरांचा. आम्हा ड्रायव्हर अटील ड्रायव्हर नियोजन करते. बर. म्हणजे सलग 2 दिवस पळणार आपलं साई. त्या 5 मध्ये 6 नंबर तास आहे सय्यद सर यांचा बदाम. बदाम. काय सांगाल बदाम विषयी? यापूर्वी गाडी पाहिली का पहिल्यांदाच नियोजन केलं? गाडी भरपूर 2 वेळा पळाली. हां. गाडी चांगली पळालेली आहे आमची बाबा. बर. कसं होतं, दोन्ही नरमादी होऊन गाडी पळती. बर. बघत पळाली होती आपली बर. तर तिथं 2-4 क्वार्टरला गाडी राहिली होती. हां बरोबर. क्वार्टरचा गुन्हा घेतला होता त्यावेळी. क्वार्टरचा गुलाल घेतला होता. बरं. ते गाडी चांगली पळती त्यामुळे आम्ही आहे असं ती गाडी कंटिन्यू करतो. दादा साई ज्यावेळेस मैदानात येतो त्यावेळेस एकदम ॲग्रेसिव्ह असतो, परंतु आत्ता एकदम शांत आहे दावणीला. काय सांगा? इथं माझी मांडीवरती पण झोपतो. हां. पण मैदानात असल्यामुळे त्याच्या मापाने थोडं चालायला लागतं. बर. जिथे आप्पांची खरं इच्छा असते आणि आप्पांच्या नावाचा विषय असतो त्यावेळेस साई कधी नाराज करत नाही. त्याविषयी काय सांगाल, त्या जिद्दीविषयी काय? 100% त्या दिवशी थोडं नावाचा किंवा सगळ्या गोष्टीचं हे असतात. थोडक्यात त्या दिवशी आपण अंजीर बरोबर पळालो. गुरसाळ्याला. तर तिथं खात्री होती राहणार. हां. म्हणजे टॉपचा सीम असून आपण पाठीमागून झालं बरोबर. पण खात्री होती की गाडी राहणार. बर. आणि त्यानं ते जिद्दीनं करून दाखवलं. आणि आप्पांना पण कुठंतरी एक समाधान भेटलं की आपल्या नंदीनं गुलाल घेतलाय. आणि त्याच जोरावर एक चांगलं नियोजन झालं. आता पेडगावचं पण एक छान असं नियोजन केलंय. हे मैदानाबद्दल काय सांगा? आता प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे मैदानाबद्दल. पेडगावचं मैदान म्हणजे वर्षभर आपण हौसेने प्रतीक्षा करतो तसं आहे. म्हणजे आपण कसं माऊलीच्या पालखीचं वर्षभर वाट बघतो तसं पेडगावचं आहे. म्हणजे आतुरता ती आपण बघत नाही की पावती कडणी आहे, मधनं आहे, गट आहे, सीम आहे, फायनल. पेडगावला पळणं ही प्रत्येक बैलगाडी मालकाचं स्वप्न असतं. आता गेल्या वर्षी पण आदत मध्ये आपण राहिलेलो आहे. बरं. त्यावेळेस साई दुःख झाला होता आणि गणाभाऊ आमची गाडी चांगली पडली. गणाभाऊ साई गेल्या वर्षी आदतला पण राहिली होती. म्हणजे फायनलचा गुलाल घेतलाय मागच्या वर्षी. म्हणजे त्याला माहिती ती फाटी आणि कशा पद्धतीने. आणि त्याच्याबरोबर एक सांगायचं झालं की बिहुरीचा राणा म्हणून आहे, नागू ड्रायव्हर येवलेवाडी गाडी हाणत्यात. त्या गाडीनं साईने पण म्हणजे पेडगावच्या फाटीनं आजपर्यंत नाराज केलं नाही. बरं. मी 3 वेळेस गेलो, 3 वेळेस गुलाल आहे. त्यात राणा बरोबर ते एक नंबर केलेला आहे.
आप्पा कुठे आहेत आज आप्पा? आपलं थोडं देवदर्शनासाठी म्हणजे अक्कलकोटला गेले होते. अच्छा, हा. बरं. नक्कीच म्हणजे कुठेतरी साईसाठी त्यांनी प्रार्थना केली असेल की मोठं मैदान आहे, आपलं नाव राखील असतो. त्या गावातून सायन्स जरा थोडं जुनच नात आहे. हां हां ज्यावेळेस गेला त्यावेळेस गुलाल घेऊनच आलेला आहे, त्यामुळे ह्यावेळेस पण अपेक्षा तीच आहे. हां हां. दा- मागच्या वर्षी गुलाल घेतलेलं कुठेतरी मागच्या वर्षीच्या आठवणी पुन्हा जागे होत आहेत का? 100%. हां, काय सांगेल एक काय आनंद असतो गुलाल घेतल्यावर पेडगावच्या मैदानी, हिंद केसरी मैदानाचा? हिंदी केसरीचं मैदान त्याच्यात पेडगाव म्हणलं की थोडं आनंद म्हणजे थोडं द्विगुणित होतं म्हणावं लागेल. बरं, एक एकदा वर्षभर आपण प्रतीक्षा केली असते की पेडगाव असो, कोरेगाव असो, पुशेगाव असो, हां माळशिरसची दोन्ही हिंद केसरीच्या मैदानात म्हणजे थोडे हिजरा. आणि हा प्रत्येक मालक तयारी त्यासाठीच करत असतो हो, की हो. ह्या मैदानात गोळा मिळण्यासाठी कसं काय नियोजन झालं पाहिजे. हो बरोबर. मग आता हे बदाम सोबत नियोजन कधी झालं आपलं काय? 8 दिवस झालं होतं तसं नियोजन. बरं. ज्यावेळेस आमची गाडी पळाली त्यावेळेस फायनल केलं नव्हतं आम्ही. हां हां. आणि 8 दिवसापूर्वी म्हणजे युगायुगाने आम्ही दोघं एका सीमित आलतो. ज्यावेळेस आम्ही अंजरबरोबर पळायला बरं गुरुसरला. बरं बरं हां. हा, फक्त त्यांची गाडी कडे होती, आम्ही 7 नंबर आणि 3 नंबर होतो. त्यावेळेस नियोजन झालं म्हणजे. साईची एक खासियत आहे की आप्पा कायम सेमीफायनलला कुठला नंदी 2 नंबरला उतरतोय, 3 नंबरला उतरतोय हे आप्पा बघत असतात आणि कुठला नंदीच्या क्षमता दिसते चांगली त्यानुसार आप्पा पायरा करत असतात त्यानुसार. कसं होतं आपण म्हणजे सुरुवातीला 1 नंबरची आशा धरायचो. हां आणि 1 नंबरला फोन करून कसं आपल्याला थोडं तत्वान राहायचं आहे. हां बरं. मग 1 नंबर पेक्षा आपण काय करतो, मग सीमेची 2 नंबरला गाडी उतरली, ती का उतरली ती कमी पळायला जोडी देऊन त्या मापाने मग आपण आपलं 2-3 नंबर मधली बैल घ्यायची, त्यांच्याबरोबर पळायचं आणि गुलाब राहायचं. हां म्हणजे एकाला दुसरा म्हणजे सोडला रातपर्यंत साई 2-3 नंबर मध्ये. आणि हे एक वैशिष्ट्य आहे थोडक्यात की बाबा साईनं केलंय नाव, पण ते पण तुम्ही म्हणताय हां. जसं की हां. 2-3 नंबरातल्या बैल आहेत 100% त्यांच्या बरोबर गुरु आहेत तुमचे, असं कुठं म्हणजे हां 99% जेवढं गुलाल आहेत हां हां. ते 2-3 नंबर किंवा आदत वली ते काय काय वेळेस गट पण नव्हतं. बरं. शब्द खाते कसं आपल्याला नाही म्हणता येत. हम्म. असं करून बऱ्यापैकी 2-3 नंबर वाले म्हणजे म्हणावं लागेल साईनं शून्यातून आपलं विश्व निर्माण केलं. आम्ही एक मध्ये पळवली गाडी आपली मारणारच नाही. हां. कसं होतं आपल्याला लय बरोबर बरोबर. एकदा दोनदा ठीक आहे बाबा एखाद्याला बैल मागणं, पण बरं. सारखं जर मागणं म्हणजे आपल्याला पण बरोबर वाटत नाही. हम्म. एक आपणला पण भरपूर अनुभव आहे, तुम्हाला पण भरपूर अनुभव आहे. कसा फायदा होतो ह्याचा म्हणजे काही काही गोष्टी अनुभवायला मिळाल्या आत्ता सध्या वाईट काळामध्ये आणि आत्ता काय अनुभवायला मिळतात सक्सेसच्या काळामध्ये? वाईटचा अनुभव म्हणजे कसं आहे, साईची सिस्टीम असं आहे की एखाद्या वेळेस गुलाल कुठला की महिना दीड महिना गुलाल नसतो. आणि बरं. एकदा चालू झाला की परत मग ती 2-4 महिना हीच नसतं. बर मग त्यावेळेस कसं होतं, गुलाल असल्यावर सगळीच येते ती. म्हणजे आमची हम्म. 4 आम्ही लय जण नसतो, बरोबर. 4-5 जणच असतो आम्ही. हम्म. बरं. गुलाल झाल्यावर काय सगळीच येते. हां म्हणजे आपल्या नेहमी काही ती आता ती पण आली होती, पण आता कसं झालं ते time थोडी. बर दादा, आता तुम्ही जसं म्हटलं तसं थोड्याफार अडचणी होतात, काय काय जाणवते म्हणजे पायऱ्याची वगैरे जाणवतात काय अडचणी त्या पिरियड? तिकडे अडचण जाणवतीच. हां ते कसं होतं आता कोरेगावला बांधचं असं झालं की पैरा होऊन परत म्हणला परत आम्ही दुसराकडून पळालो, गटपास झालो, हां सीमेला कड आली हां तरी क्वार्टरमध्ये गेलो. बर आपले आप्पांचे चिरंजीव आहेत आपल्यासमोर. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगशील कशी तयारी आहे आणि काय उत्सुकता आहे मनामध्ये उद्याची? जोरदार तयारी, हां पुस्तक तर भरपूर लागलेली आहे आता. बर साईबद्दल काय सांगशील? आता साई पण तुमचा एकतर कुठेतरी जिद्दी आणि झालाय. सातत्याने पळणारा नंदी आणि सज्ज आहे उद्याच्यासाठी. हो, सज्ज उद्यासाठी तशी तयारी सुद्धा भरपूर झालेली आहे आता. हां हिंद केसरी पेडगाव मैदानाबद्दल काय सांगशील? हिंदकेसरीचं पेडगाव मैदान म्हणजे वर्षभराची आतुरताच. हां पंढरपूरची वारी तसं पेडगावची. आता जसं आप्पांना जसं नाद आहे तसं तुला पण या क्षेत्राचा भरपूर नाद आहे का? कारण वैयक्तिक विचारलं, कारण आता आप्पांना भरपूर नाद आहे. मापात आहे. माफाचे संस्कार आप्पा काय म्हणतात? तू ह्याच्यापासून आमचा पण तुला पण कुठेतरी साईने वेळ लागला असेल, कारण साईचा पळ बघता तुला पण साई गुलालाच राहिल्यावर मग ती अशी उत्सुकता अशी गरज बस वाटत नाही मग. होय. हां म्हणजे काय एक आनंद काय असतो ज्यावेळेस साई गुलालात असतो त्यावेळी काय असतं? आता तू मैदानात जास्त नसतोच, पण तरी घरी वगैरे काय असतो, मनामध्ये काय वाटतं? चाललेलं असतं टी व्हीवरती वगैरे पाहताना किंवा आणि उत्सुकता म्हणजे मन असं भरून येतं साई पळायला लागला की. हां होय. हा. असं एक मित्र तुमच्या चर्चा होत असेल की बाबा तुमचं साई पळतो, हो. काय वाटतं त्यावेळी? बाबा आपलं एक नाव आहे, पप्पांचं नाव असेल, पण तुमचं आता
कुठं दुसरीकडे गेलो काय झालं हां तर साई बैल तुमचाच का हां हां हे असं मग बरं चर्चा वाटतंय. होती. हां बरं एक अभिमान वाटतो मला. अभिमान वाटतो. दादा काय अपेक्षा राहतील? साईने भरपूर ओळख केली आहे. हां म्हणजे आमच्यामुळं नाही पण साईमुळं आम्हाला बरेच म्हणजे असं की आम्ही मोर्चाला बरेच असे येते की ओळखू शकत नाही हां म्हणजे हा ही साईचं मालक हां म्हणजे तिनं आपली तेवढी महाराष्ट्रावर ओळख केली आहे. बरोबर. बरं कशा पद्धतीनं उद्या काय अपेक्षा असेल आणि काय मनामध्ये काय चाललंय बैलगाडी मालक म्हणून आज? अपेक्षा आपल्याला फक्त गुलाल म्हणजे असल्या आपल्या नंबराचं कुठं नसतं पण एवढ्या मोठ्या मैदानात फक्त गुलाल राहिली गाडी तरी समाधान आहे. बर आणि बाहुल्या आणि साईची जोडी मला वाटते आदतला पळणार आहे हा, 22. बाहुल्या आणि साई यापूर्वी पळले का जोडी ते? नाही पहिल्यांदाच पळाला. पहिल्यांदाच पळली. बर दोन्ही दिवस पळवण्याचा निर्णय कसा घेतला? मागच्या वर्षी पण ओपनला मागच्या आदतला. वर्षी पण नाही साई तसं बघायला गेलं तर जेवढं दात पळवल हां तेवढं त्याला जास्त स्पीड वाढतं. बर तर आपण कसं उन्हाळ्यामुळे थोडं जास्त गॅस घेतला होता. बर साई असा की 6 दिवसात 4 दिवस लागून पळायला लागला. बर दादा मी कायम आपणला पण विचारत असतो टीमची काय इच्छा आहे संपूर्ण की बाबा या नंदीसोबत पाहिजे एखादा नंदी असेलच? नाही इच्छा आहे पण आता कसं होतंय इच्छा ज्यांना इच्छा होती त्यांच्याबरोबर फोन पण झालेला आहे. मग कसं त्यांना त्यांची इच्छा नाही ना त्यामुळे थोडं ज्यावेळेस आपली वेळ येईल त्यावेळेस फोन आल्यावर मग बर आपणची काय चर्चा चालू आहे काय टीममध्ये काय वातावरण आहे एक डिस्कशन काय झाले की बाबा हे या गोष्टी केलं तर आपल्याला गुलाल 100% फिक्स आहे? टीममध्ये म्हणजे सगळ्यांचं मत काय की पायरा गडबड करू नका. हां म्हणजे आपल्याला कसं कोणी फोन केला की मग आपल्याला लई नाही म्हणता येत नाही. 2-4 वेळा कोणी फोन केला की मग आपण हां जाऊ दे पण आपण ते आपण बाकीच बघत नाही तर नाही संबंध आहे तुम्ही फोन केला मग नाही संबंध आहे मग जायला लागते आपल्याला बरं असं होतं ना. मग कसं होतं गुलालात नसलं की मग माणूस काय ते कारण देऊन आपल्याला टाळत असतो. आपल्याला मोर्चाला आपण जाणून बुजून कधीच टाळत नाही पण ज्यावेळेस आता थोडक्यात नाही गुलाल मिळाला तर उद्या चांगल्या बैलांचं पैर मिळत नाही ना. पण ही क्षेत्रच असं आहे की आज गुलाब राहिला आणि उद्या पैरा मिळाला म्हणजे तरी अवघड आहे. म्हणजे अशी गोष्टी अनुभवली ते. बरं तुम्ही जसं म्हटलं तसं आपणचा दिलदार स्वभाव आहे आणि एक समोरचा एखादं म्हणत असेल पायरा पाहिजे तर आपण नाही म्हणू शकत हा, नाही. मग त्यामुळे काय आपण आम्ही काय करायचं मग तुम्ही मैदान घेत जाऊ नका हां कारण मैदान आले कोण तर आपण कशी येतं हां आणि डायरेक्ट मग कापा तेव्हा हे आपलं पळायला लागते. हां मग आपण कोणाला तसं म्हणतात की कसं होतं मोठा पळत असलं 100% म्हणजे असं काय नाही की आमचा मोठा बैल बारका बैल पळत असलं की 100% गाडी जुगत असल्यावर मग काय अडचण नाही पळायला. बरं दादा शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि नक्कीच उद्याचं मैदान गाजवताना मला साई दिसेल आणि साई आणि बदाम जोडी यापूर्वीसुद्धा पाळलेली आहे आणि या वेळीसुद्धा उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी 100% मैदान गाजवताना आपल्याला दिसेल आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की ही गाडी आम्हाला गुलालात दिसो जसा हीच मागच्या आशा गुलाल करतो. भेटला तसंच यावेळी पण गुलाल 100% शब्दाला यश येऊ आणि मनापासून धन्यवाद. धन्यवाद. शुभेच्छा दादा.